राज्यातील कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मेसेज येणार आहे. नमस्कार, शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी. आजपासून पीएम किसानचा हप्ता जमा, वीज बिल थकबाकी माफी आणि पावसाचा नवा अंदाज. तर आजच्या बातम्यामध्ये शेती व्यवसायाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि सरकारी योजनांच्या सविस्तर माहिती या बातम्यांमध्ये आपण पाहणार आहोत. त्याआधी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटद्वारे नक्की सांगा, म्हणजे तुमच्या जिल्ह्याची कर्जमाफी झाली की आम्ही तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगू. तर जरा याने वेळ घालवता आजच्या बातम्यांना चालू करू. पीएम शेतकरी सन्मान निधी या योजनेचा हप्ता आज थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पंतप्रधान थोड्याच वेळात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे याची अधिकृत घोषणा करणार आहे. 3000 कोटींची वीज बिले थकबाकी माफ. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतीपंपांची 3000 कोटी रुपयांची जुनी थकबाकी राज्य शासनाने माफ केली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 1,25,000 शेतकऱ्यांना 516 कोटी रुपयांचा थेट लाभ मिळालेला आहे. वाशिम जिल्ह्यातील कृषी ग्राहकांना माफी. वाशिम जिल्ह्यातील 66,860 शेतकऱ्यांचे 7.5 अश्वशक्त पर्यंतची शेतीपंपाचे जुने वीज बंद माफ करण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. अपात्र कर्जमाफीतील शेतकऱ्यांना दिलासा. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील अपात्र ठरलेल्या 44,749 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची चिन्हे आहेत. सुप्रीम कोर्टात 21 सप्टेंबरला अंतिम सुनावणी होणार असून केंद्र सरकार याबाबत सकारात्मक आहे. एपीएल शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एपीएल शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच अनुदान जमा होणार असून त्यासाठी 5.40 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. महाडीबीटी अनुदान रखडले. कृषी यांत्रिकीकरणाच्या 1,459.55 लाख रुपयांच्या निधीला पूर्वसंमती मिळाली असली तरी प्रत्यक्षात केवळ 12.59 लाख रुपयांचे वाटप झाले आहे. कोट्यवधींचे अनुदान रखडल्याने शेतकरी प्रतीक्षेत आहेत. पावसाचे पुनरागमन व येलो अलर्ट. पावसाच्या विश्रांतीनंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होत आहे. पुणे आणि साताऱ्यासह 5 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला असून विजांच्या कडकडासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. धरणांमधील चिंताजनक पाणीसाठा. गेल्या 1.5 महिन्यात धरणांमध्ये अवघ्या 44% पाणीसाठा जमा झाला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकरी कमालीचे चिंतेत आहेत. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश. खासदार श्रीरंग बारणे यांनी 3 तालुक्याचा आढावा घेऊन पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. हदगाव परिसरात दुबार पेरणीचे संकट. पाऊस लांबण्याने हदगाव तालुक्यात हळद, कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांची पेरणी धोक्यात आली आहे. उगवलेली कोळकी पिके करपू लागल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे टांगती तलवार आहे. सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप. सांगली जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतीची कामे विस्कळीत झाली आहेत. पिके होळपळू लागल्याने शेतकऱ्यांचे डोळे पुन्हा आभाळाकडे लागले आहेत. येवल्यात तुषार सिंचनाचा आधार. दमदार पाऊस नसल्याने कोवळी पिके वाचवण्यासाठी शेतकरी तुषार सिंचनाचा आधार घेत आहेत. रासायनिक खतांमुळे मका पीक धोक्यात. केरळमध्ये रासायनिक खतांच्या वापरामुळे शेकडो हेक्टरवरील मका पीक धोक्यात आले असून शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्याकडे तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली आहे. पलूस तालुक्यातील आंतरराष्ट्रीय पिकांवर भर. सांगलीच्या पलूस तालुक्यात ऊसाच्या लागवडीत वेग आला असून आंतरराष्ट्रीय पद्धतीमुळे शेतकऱ्यांना दुहेरी उत्पादनाची आशा आहे. कृषी तज्ज्ञांचा सल्ला. पावसाच्या खंडामुळे घाबरून जाऊन सोयाबीनची सध्या महागडी फवारणी करणे टाळा. तसेच जमिनीतील ओलावा जपणे अत्यंत आवश्यक आहे. रायगड जिल्ह्यात भात शेती बाधित. रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 100 हेक्टरवरील भात पिकांचे थेट नुकसान झाले आहे. तर 25,000 हेक्टरवरील भातांच्या पुनर्लागवणीचा याचा गंभीर परिणाम होणार आहे. लातूरमध्ये बियाणे कंपन्यांवर गुन्हे. लातूरच्या निलंगा परिसरात सोयाबीनचे बियाणे न गळल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून दोषी बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे. फळपीक विमा योजनेला विक्रमी प्रतिसाद. यंदा एकूण अर्जाची संख्या 81,523 वर पोहोचली असून गत वर्षाच्या तुलनेत यामध्ये 56% वाढ झाली आहे. हळद पीक विमा व बाजारभाव.
राज्यामध्ये यंदा हळद पिकांसाठी सर्वाधिक 41,595 अर्ज दाखल झाले आहेत. अकोला बाजार समितीमध्ये सध्या हळदीला सरासरी 13,900 रुपये प्रति क्विंटल इतका चांगला दर मिळत आहे. साखरेच्या दरात वाढ. साखरेच्या दरात तेजी आली असून क्विंटलला 4,650 रुपये दर मिळत आहे. नाफेडच्या कांदा खरेदीकडे पाठ. बाजारात कांद्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे आणि सरकारी खरेदीतील जास्त गाठींमुळे शेतकऱ्यांनी नाफेडच्या केंद्राकडे पाठ फिरवली आहे. हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन अंदाजानुसार अरबी समुद्रात मान्सूनचे वारे तीव्र झाल्यामुळे राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये पुढील 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची आशा व्यक्त केली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसामुळे स्थानिक नद्यांना पूर आला असून नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा कडक इशारा दिला आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्याच्या बहुतांश भागात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सोयाबीन आणि मक्याच्या पेरण्या 70% अधिक पूर्ण झाल्या आहेत. जूनच्या मध्यात पेरणी केलेल्या सोयाबीन आणि कापसाची पिके आता 2 ते 3 पानांवर आली असून शेतकरी डोस देण्यासाठी खत खरेदी करत आहे. अमरावती, यवतमाळ आणि वर्धा भागात मान्सून पूर्णपणे स्थिरावल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कपाशीची लागवडीची कामे युद्धपातळीवर सुरू केली आहेत. 30 जूनची मुदत संपली असली तरी ज्या शेतकऱ्यांचे EKYC तांत्रिक कारणांमुळे अपूर्ण राहिले आहेत त्यांना ब्लॉक स्तरावर दुरुस्तीसाठी मुदतवाढ मिळाल्याची शक्यता आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधीच्या वितरणाची तांत्रिक पडताळणी पूर्ण केली असून चालू आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे थेट जमा होणार आहेत. सहकार विभागाने राज्यातील जिल्हा बँकेकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती गोळा केली असून 5 जुलै रोजी पहिली प्राप्ती यादी चालूवर लावली जाणार आहे. कृषी विज्ञान केंद्राने सल्ला दिला आहे की अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्यास कपासी आणि सोयाबीनचे कोंब साडण्याची शक्यता असते. त्यामुळे पाण्याचा निचरा तात्काळ करावा. पाऊस सर्वत्र चांगला झाल्यामुळे डाळिंब आणि मोसंब्याची बागांची छाटणी करून बोर्डो मिश्रण फवारणी करण्याचे फळबाग उत्पादकांचा कल वाढला आहे. गोठ्यात जास्त चिखल आणि पाणी साचल्यास जनावरांचा खुरकत आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे गोठ्यांची जमीन कोरडी ठेवण्याचा सल्ला पशुवैद्यकांनी दिला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या जोरदार पावसामुळे कोरड्या पडलेल्या बोरवेलला पुन्हा पाणी आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण आहे. सलग 2 ते 3 दिवस सूर्यप्रकाश न पडल्यामुळे भाजीपाला पिकांवर रसशोषण किडांचा प्रादुर्भाव वाढला असून शेतकरी औषध फवारणी करत आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने रखडलेला मान्सून पुढील 48 तासात पुन्हा वेग घेणार आहे. यामुळे दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.